नमस्कार. कधी कधी राजकारणावर बोलण्याचा कंटाळा येऊन जातो. बरं, राजकारण सोडून काही बोलावं तर लोक बघत नाहीत, ही एक मोठी समस्या आहे. म्हणजे आध्यात्मिक विषय मांडून झाले, बाकीचे विषय मांडून झाले की व्ह्यूवर्स घटतात. आता गंमत अशी की अनलायझर चालवायचा आहे तर व्ह्यूवर्स असले पाहिजेत, कारण व्ह्यूवर्स वरतीच बघण्याचा कार्यक्रम आणि बघण्याच्या वरतीच पैशाचा कार्यक्रम चालतो. त्यामुळं राजकारणावर जास्त बोलावं लागतं. पण तरीही अधूनमधून काही चांगले विषय मांडावे वाटतातच. म्हणूनच आज पूर्णतः अराजकीय अशा स्वरूपाचा, अराजकीय म्हणजे अराजक असं म्हणायचं नाही मला, गैरराजकीय असा विषय मी मांडतोय. ही आहे एका बेवड्याची गोष्ट. दारुड्याची म्हणा ना हवं तर. दारुड्याला आणखीनच हीन शब्द म्हणजे बेवडा. आणि मी एका बेवड्याची गोष्ट सांगायला आलोय. छत्रपती संभाजीनगर शहर आणि या शहरामध्ये असणारा एक बेवडा. ही गोष्ट काल्पनिक अजिबात नाही, ही सत्य घटना आहे. यातल्या दारुड्याचा दारुड्या बेवडा म्हटल्यामुळं अपमान झाला तरीही हरकत नाही, अशी ही गोष्ट आहे माझ्या एका मित्राची. माझा मित्र वयाने 1-2 वर्षांनी लहान, पण तरीही कामाने खूप मोठा. या बेवड्याची गोष्ट मी तुम्हाला यासाठी सांगतोय की ही गोष्ट फारच प्रेरणादायक अशा स्वरूपाची असणार आहे. माझा हा मित्र एका रेडिओच्या स्टेशनवरती कामाला, साऊंड इंजिनियर म्हणून काम करता करता तो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कामाला लागला. आता कॉर्पोरेट क्षेत्र म्हटल्यावरती कॅज्युअल ड्रिंकिंग आली. अधूनमधून 2 घोट घेणे, 2 पेग घेणे. आणि या कॅज्युअल ड्रिंकिंग सोबत या मित्राचा आवाज देखील खूप मस्त, बहारदार. म्हणजे नमस्कार असं म्हटल्याबरोबर असा छान वाटायचा तो आवाज. स्वभावही लाघवी आणि खूप छान. त्यामुळे रेडिओतल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या सोबत बसणं उठणं वाढलं. तांत्रिक ज्ञान म्हणाल तर सगळंच बसवता येतं. म्हणजे अगदी एका चॅनलची निर्मिती कर म्हटलं तर तो क्षणार्धात करून टाकेल, इतकं तांत्रिक ज्ञान उत्तम. आता हा एवढा ज्ञानी आणि हुशार माणूस त्याच्या वरिष्ठांच्या नजरेत बसला नसेल तरच नवल. वरिष्ठांच्या नजरेत बसला. मोठमोठ्या लोकांशी संबंध, संपर्क आणि प्रभाव यामुळं या आमच्या मित्राचं कॅज्युअल घेणं वाढू लागलं. 1-2 पेग वरून 2-4 पेग आणि 2-4 पेग वरून 2-4 बाटल्यावर कधी गेला ते कळलंच नाही. मग दारू पिणं वाढलं, इतकं वाढलं की तो चक्क अट्टल दारुड्या बनला. आता ज्ञानाची नशा, संबंधाची नशा आणि त्याला आणखी जोड मिळाली दारूच्या नशेची. आता ही दारू इतकी प्रभावी ठरली की हळूहळू कामावरचं लक्ष उडालं. मग बेफिक्री वाढली, नशेच्या कैफात राहू लागला. नोकरी सोडून द्यावी लागली, कारण सोडलं नसतं तर कंपनीनं काढलं असतं. मग सोडूनही द्यावी लागली. या काळात अनेकांना जॉबवर लावण्याचं काम देखील आमच्या या दोस्तानी केलं. या दोस्ताला लोक गजूदादा या नावाने ओळखायचे. नाव गजूदादा नाहीये, पण गजूदादा कधी झाला ते कळलंच नाही. आता आमचा हा दोस्त दारूच्या नशेत फिरू लागला. इतकी नशा की 24 तास नशेतच. घरी बायको, 2 मुलं, वृद्ध आई वडील, निवृत्त झालेले, एकाच चिंतेत, 3 बहिणी, त्यातली एक पोलिसात, एक वकील आणि एक आरोग्य विभागात कामाला. 3 बहिणीचं उत्तम चाललेलं. एकुलता एक भाऊ, एकुलता एक मुलगा, वंशाचा दिवा. वडिलांच्यासाठी हा प्रकारच सगळा मुळात त्रासदायक होता, क्लेशकारक होता. माझ्या वंशाचा दिवा असा वाया जातोय हे बघून त्यांनाही दुःख व्हायचं. पण आमचा गजूदादा अशा कैफात होता, धुंदीत होता. ना वडिलाला वाईट वाटल्याची चिंता, ना आईला वाईट वाटल्याची चिंता. बायकोच्या मनात काय भाव येत असतील याचाही विचार नाही, की पोरांच्या मनामध्ये काय चाललंय याचाही विचार नाही. बस
सकाळी उठलं की एकच विचार, दारू प्यायची आणि संध्याकाळी झोपेपर्यंत नशा उतरू द्यायची नाही. प्रचंड प्रचंड पिणं काय म्हणतात ते गजूदादा. नोकरी गेलेली होती, हाती कामधंदा नव्हता. मग दारूच्या पायात उसनवारी घेणं सुरू झालं. म्हणजे कोणी मित्र भेटला आणि एखाद्या टपरीवर सिगारेटचं पाकिट त्याला घेऊन दिलं, दया येऊन दोस्त म्हणून, तर सिगारेटचं पाकिट दोस्त निघून गेल्यावर टपरीवाल्याला परत देऊन टाकायचं आणि त्याच्याकडून कॅश घ्यायची आणि कॅशमध्ये दारू प्यायची. इथपर्यंत गजूदादा खाली उतरला होता. देणं पाणी वाढलं होतं, खूप वाढलं होतं. पैसे मिळावेत म्हणून कुणाकडून तरी उधारीत माल घ्यायचा, म्हणजे प्लास्टिकचे घमेले बिमेले विकायला घ्यायचे. छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर ते घमेले ओरडून ओरडून विकायचे आणि दारू पुरते पैसे आले की दारू प्यायला निघून जायचं. मग मुदलाची रक्कम अशीच वाया जायची. वडीलही बेजार झालेले, आई परेशान, बायको परेशान, मुलं परेशान. दारू 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 हा एकमेव दादाचा आधार बनलेला. डोळ्यांमध्ये दारूची झाक, स्वभावात आलेली एक बेफिक्री, उन्माद, नशा, माज या सगळ्याच गोष्टी आलेल्या. दादा आता लोकांच्या पैशाचा ससेमिरा चुकवायचा म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मुकुंदवाडी स्टेशनच्या रुळानजीक दारू पीत फिरायचा. देशीची बाटलीचं जुगाड करायचं, ती खिशात ठेवायची, पाण्याचे पाऊच घ्यायचे आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरात फिरत राहायचं. दारू प्यायची, तिथेच कुठेतरी आराम करायचा. स्वाभाविकपणे तो होऊन जायचा. रात्री अपरात्री कधीतरी घराची आठवण यायची. घरी पोचायचं तेच नशेत आणि घरातून बाहेर पडायचं ते फक्त नशे करता. मागणाऱ्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी दादांनी आपल्या आयुष्याची वाट रेल्वे रुळाभोवती करून टाकली आणि दादाची काही वर्ष त्या रेल्वे रुळाभोवतीच फिरता फिरता निघून गेली. एक दोन वेळेला रस्त्यावरतीच गाडी लावता लावता पडला. मोटरसायकल कुठं लावलीये हे सकाळी आठवावं लागायचं आणि तिथून गाडी घेऊन यायची. वडिलांनी त्या कामात मदत करायची. वडील मिलिटरी सर्व्हिसमधून रिटायर्ड झालेले, त्यानंतरही बरीच कामं केलेली. दादाची ही अवस्था बघून त्यांच्या मनातही वाईट वाटायचं, पण सांगणार कोण. एके दिवशी रस्त्यावर पडल्या पडल्या दादांना उगाच जाणीव झाली की आपण आयुष्याला खूपच अधपतित करून टाकलंय. स्वतःच्याच आयुष्याची, स्वतःच्या जगण्याची घृणा दादाला येऊ लागली आणि त्यानं ठरवलं की आता दारू सोडायची. किती बेवड्यांनी किती वेळेला दारू सोडण्याचा निर्णय घेतला होता कोणास ठाऊक, आणि किती जणांचे हे निर्णय टिकतात तेही माहीत नव्हतं. दादाने निर्णय घेतला होता, स्वतःच घेतलेला निर्णय आणि स्वतःच दारूसाठी सोडण्यासाठीचे केलेले प्रयत्न. मुक्तांगण निवडलं स्वतःच्या व्यसनमुक्तीसाठी. दादाला स्वतःची घृणा येऊ लागल्यामुळं मुक्तांगणच्या त्या रहिवासामध्ये दादा दारूपासून दूर 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 होत गेला. औषधोपचारही झाले. झोप लागावी, अस्वस्थता होऊ नये यासाठी उपचार करून झाले आणि दादाने मात्र स्वतःला दारूपासून अलिप्त केलं. खरा संघर्ष पुढे होता. दारू सोडण्याचा निश्चय झाला होता, सुरुवात झाली होती, दारू सुटली होती, पण काम कुठलंच नाही. मग लोकांसाठी स्टुडिओ किंवा सिनेमा हॉल, प्रायव्हेट सिनेमागृह उभा करणारा एक मित्र, पंजाब मधला दोस्त, रेडिओच्या काळात भेटलेला दादांना पुन्हा बोलला. म्हणाल, तू माझं एक काम करशील का, 4 रुपये मिळतील. कौशल्याला रिकॉल केलं आणि एक काम करायला, आणि तेही प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या शिवानीजींचा स्टुडिओ उभा करायला दादा निघून गेला. आता तिथे काम करत असल्यामुळं बराचसा दारूपासूनचा संपर्क तुटलेला होता. एक काम केलं होतं, काही 1000 रुपये वाट्याला आले होते. खिशात पैसा आल्यावर दादा दारू प्यायला जाईल अशी भीती अनेकांच्या मनामध्ये होती. दादा परत आला, पैसे घरी दिले आणि मग दुसरं काम मिळालं ते बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा इथल्या भगवान बालाजीच्या मंदिराचा हॉल तयार करण्याचं, इकोस्टिक करण्याचं.
आणि ते काम दादाला ऍडव्हान्स सहित मिळालं आणि तिथून कामाला सुरुवात झाली. आता भगवान बालाजीचाच आशीर्वाद मिळाल्यामुळं दादांच्या कामाला गती प्राप्त झाली होती आणि दुसऱ्याच कामातली कमाई लाखातली होती. दादा आता बदलू लागला होता. दादाचा निश्चय पक्का होता, आपण दारू प्यायची नाही. एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट दादाला मिळू लागले. 3 वर्षात लॉकडाऊनच्या काळात सुद्धा प्रोजेक्ट उभा करण्याचं काम दादा करत गेला. आणि मी आत्ता ज्या स्टुडिओत बसून बोलतोय तुमच्याशी, तो आणि अनालायझरचा नवा झालेला स्टुडिओ देखील दादांनीच उभा केला. अगदी दिलखुलास माणूस. या बेवड्याची आजची गोष्ट अशी आहे की 1,18,00,000 रुपयाचा जीएसटी रिटर्न दादांनी भरलाय. जीएसटी रिटर्न 1,18,00,000, 18% ऍव्हरेज जीएसटी. बिलिंग काय असेल तुम्ही विचार करा, प्रॉफिट काय असेल तुम्ही विचार करा. 100 रुपये लोकांचे चुकवण्यासाठी रेल्वे रुळाच्या आजूबाजूला फिरणारा गजू दादा आता 100 रुपये चुकवत नाही, कुणाचे पैसे ठेवत नाही आणि दारू तर अजिबात पीत नाही, करोडोचा बिझनेस करतोय. या आमच्या गजूदादाचं खरं नाव आहे शशिकांत गुलाबराव शिरसाट. साऊथ सेंट्रल ब्रॉडकास्टिंग या नावाने तो कंपनी चालवतो आणि आपल्या हाताने लिलया वेगवेगळे स्टुडिओ किंवा लोकांचे होम थिएटर सगळ्या गोष्टी सहजपणे उभा करत जातो. करोडोत खेळणारा आमचा गजूदादा दारू सोडल्यावर खूप मोठं होता येतं हे दाखवणारं उत्तम उदाहरण आहे. दादाचा फोटो दाखवतोय, जुना नवा सगळे दिसतील तुम्हाला, आणि दादांचा नंबर पण देतोय. ही कहाणी खरी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी तुम्हाला या कहाणीतून काय शिकायचं आहे? आयुष्यात बदल करायचं ठरवलं तर खूप काही करता येऊ शकतं, हेच ती शिकवणारी कहाणी आहे. आज बेवडा गजूदादा डिफेन्सचे स्टुडिओ उभा करतोय. आज बेवडा गजूदादा शापूरजी पालमजी सोबत दिल्लीत काम करतोय. आज हा गजूदादा वेगवेगळ्या शिक्षण संस्थांचे स्टुडिओ उभा करतोय आणि अनालायझरला देखील मित्रासारखी भक्कम साथ देतोय. याच गजूदादाची अर्थात आमच्या बेवड्याची ही कहाणी राजकीय नसली तरी कशी वाटली हे नक्की कळवा. नमस्कार.